माझे काही उपकार नाही दादा, कष्ट आहे नाही तुमचे हो, काय झालं तर. कष्ट करणं तसं नाही ना. कुरुक्षेत्रावर भगवंत अर्जुन लगी बाणाला हा, बाण लावून बसला होता, पण हम्म, मार्गदर्शन करायला कृष्ण भगवंत होते ना. बरोबर खरे खोट बरोबर आम्ही ते तर. वारकरी संप्रदायामध्ये येत, हा हा. पण जजमेंट नाही करणारा नाही, मी नाही. बरोबर बरोबर खरं आहे का नाही? बरोबर. मार्ग अहो एसटी दाखवणारा पाहिजे. कर्तृत्ववान माणूस तर राहतोच, पण मग मार्ग दाखवणारा पाहिजे व्यवस्थित. अहो आपण एसटी मध्ये पुण्यमान भरपूर बसलो होतो, पण एसटीचा ड्रायव्हर जजमेंट करणार आहे ना. बरोबर बरोबर, अगदी तुम्हाला बरोबर. कुठं न्यायचं, घाटात न्यायचं का सरळ न्यायचं? बरोबर, अगदी बरोबर. खरं आहे. कारण हम्म, मार्गदर्शन महत्वाचं आहे बरं काय. मग मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मार्गदर्शन करणारा महत्वाचा आहे. अगदी बरोबर. मार्ग आय- दाखवणारा पाहिजे. मग आई आई वडील हे मार्गदर्शन दाखवते. अहो मला सांगा, ऋणानुबंधाचे मला सांगा, जन्मोजन्मी बहुपुण्य केले, अगदी. लहानपणी जे तुमच्या मनात जे रुतलं हम्म. तेच पुढे भविष्यामध्ये तेच. तुम्ही घेता. कारण अगदी आई बरोबर. वडील अगदी बरोबर. खरे खोटे, अगदी बरोबर. अगदी बरोबर. आणि झाड हे आई वडिलासारखं असते. हो. तुम्ही जन्मात त्याला काय दिलं ते काय पुढे दिलं? दाखवते ना. हो, ते पुढे दाखवलं तुम्हाला. तुम्ही त्याच्यावरती कसे संस्कार केले ते पुढेच दाखवणार तुम्हाला. अहो मला सांगा सर, आपण 10 बिया विचित्र समजा झाडाच्या घेतल्या, हं. लिंबाच्या लिंबोळीच्या ह्याच्या, त्या मग एका टाकाय, लिंबाचं झाड लिंबाचं उगवण ना. अगदी बरोबर. हं. बरोबर आहे काय? शुद्ध बीजेच्या पोटी फळ रसाळ गोमटी. रसाळे तुम्हाला गोमटे. हा तुम्हाला जर शुद्ध बियाणंच नाही लागलं हाती ना, तर त्याचे हा, दुष्परिणाम तुम्हाला भविष्यात 100% भोगायला भेटणार. बरोबर आहे सर. हं. हा, ह्या दृष्टिकोनातून सुद्धा तुमचा विचार आणि आचार आमच्या हं. मनामध्ये रुजलं. आम्ही हं. भाग्यवान म्हणा. खरं कसं हां. आहे, कारण कुठली संगत असते, कुठला संस्कार असते. कारण संगती कारण हं. जगामध्ये कोणी कोणाला हे नाही, संगतीशिवाय तर काहीच नाही. संगती तुमची जर काहीच नाही. संगत आता जर चांगली प्रत्यक्षात असेल ना. प्रत्यक्षात तुम्हाला बघितलंच नाही, फक्त आपला संवाद चालू आहे. खरं की बरोबर, नाही? बरोबर. अगदी बरोबर. अजून तुम्ही स- मला प्रत्यक्ष बघितलेलं नाही. नाही नाही, तुम्हाला बघितलंच फक्त नाही, आणि कॉलवरती. तुम्ही मला बघितलं नाही, नाही. अगदी का बरोबर. नाही बरं? नाही, नाही. अगदी भावना बरोबर. रूपी बरं, भगवंताला आपण बघितलं नाही. अगदी भगवंताला बघितलं नाही अजून. नाही ना बघितलं. नाही. फक्त दृढ भाव, तृणभाव. आणि विश्वास. जी माझ्यामधली चांगली गोष्ट आहे, हा ती जी काही माझ्या मध्ये चांगली गोष्ट आहे किंवा माझ्याकडे जे काही आहे ज्ञानाचा साठा, तो कमीत कमी मी 10 जणांना जरी देऊ शकलो, थोडाफार का माझ्यामध्ये असलेली माहिती किंवा माझ्यामध्ये असलेला काय अभ्यास, तो 10 जणांना जरी देऊ शकलो आणि त्याच्यावरती जर त्यांचं कुटुंब जर चांगलं चाललं, तर त्याचा आनंद आहे मला. बरोबर आहे सर. बरं काय हं, सर, हॅलो. हं, हं, मग ज्याच्या घरी मुलगी लग्नाला आली ना, त्याच्या हं. दारी भगवंत उभा असते. माझी मुलगी लग्नाला आली आहे ना, हां, पप्पा तुम्ही करा. हां, खरंच मी गरजेचा शेतकरी होतो बरं काय. खूप हां. खूप खूप एक एकर एकूण शेती, माझ्याकडे 10 एकर शेती आहे सर. बरं, बरं, बरं. बरोबर. हां. कोरडवाहू होती. हं, हं. मी विहीर पाडली, 1 एकर शेती विकली सर मी. बरं. हां, हां, हां. आणि पुन्हा विहीर पाडली. विहिरीला भगवंतानं खूप पाणी दिलं बरं काय. अगदी. मे जून मार्च मध्ये सुद्धा उपसत नाही पाणी विहिरीचं. हं. हो. हां ना? अ, एकदम हो, पाणी चांगलं लागलं विहिरीला. भरपूर पाणी. आणि हं. पुन्हा घरामध्ये मुलगी लग्नाला आली, 12वीला आहे. हं, पप्पा हं. तुम्ही करा. हं. कारण अ, ज्याच्या ज्याच्या घरात मुलगी लग्नाला आली ना, हं. भगवद्गीता सहज सांगते त्याचा उद्धार होतोय. उद्धार होतो. बरोबर. ती अगदी. दारातली गाय आहे ना आपली सर. हं. काय आहे ते. का नाही बरं? अगदी बरोबर. बरोबर आहे. हं. आता तर चांगलं दृष्टी माल निघाल एक माझ्या अंदाजे 1 जानेवारीपर्यंत राहील मार्केट चांगलं. आलेला माल खुडत राहायचा कंटिन्यू, नाही का? बरोबर आहे. आणि काही अडचण नाही. तुम्हाला ₹800-900 मार्केट जर असलं ना, चांगले पैसे होऊन जातील आणि तुमचं 1-2 वर्षामध्ये तुमच्या मुलीचं लग्न व्यवस्थित होऊन जाईल. आता काय अडचण वाह! नाही. हं, आणि फक्त हं. तुमचं चरणाचं दर्शन व्हावं एक हो, दिवस नाही तरी हो. भगवंताला. माझं वय काहीच नाही दादा. मी लय लहान आहे आता. काय सांगावं तुम्हाला? अहो, मला सांगा, माऊलीचं वय काय होतं? काहीच नव्हतं माऊलीचं वय सुद्धा. काहीच होतं का ते? किती मोठा हा? संकल्प घेतला तुम्ही विचार नाही करा ना. नाही, काय तसं होतं नाही हो माऊली? सर. अहो, हं. वयन नाही, ज्ञानानं मोठं पाहिजे ज्ञानानं माणूस. मोठं पाहिजे. अगदी बरोबर. खरं खोटे? म्हणून हा, म्हणून ज्ञानोबा होऊन गेले ना ते. अहो मला सांगा, भिंत चालणारा कोण होता? तेच हा ना, तेच ना, तेच ना. हा, आणि मला सांगा, सर्प वाघा घेऊन गेला कोण होता? सांग वयासाठी पण जर केला तर वयाचा विचार जर केला तर काय हो? वया अहो इथं, वाघावर बसून आली. हो, सर्प अ, हातामध्ये होता. सर्प हातामध्ये होता. आणि हा, आपण कशावर जायचं भेटायला तर म्हणे आपण भिंतीवर जाऊ भेटायला. आहे माऊल भिंतीवर. मग वयाचा विचार नाही, ज्ञानाचा वयाचा विचार आहे. इथं इथं ज्ञानाचा फास्ट विचार. युग आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खरे खोटे हं, सर, मला सांगा, 12वीच्या नंतर मी हे पुढे केलं ना, समजा हं, म्हणा ना, तर हं, काळाच्या रूपानं कसं गरिबी असताना मी हे केलं नाही. आणि हं. मी वारकरी संप्रदायामध्ये हे सकाळी सकाळी चिंतन जाणं, हरिपाठ म्हणणं, हे करणं, हेच आमचं कथ आहे. तीच गरज आहे पण हो, जे तीच गरज आहे. काही दुसरं काही नाही त्याच्यात. विचारसागर ज्ञानेश्वरी याच्यामध्ये दिलेले,
तेच हम्म. आपल्या उपयोगामध्ये. हो अहो तेच माऊलीचा उपयोगात आहे ना. तुकोबरायाचा गाथा वाचा तुम्ही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे खरे खोटे. जे ज्ञान आणि जे हो संस्कार तीच गोष्ट हो. शेवटी येणार. तुमचं पैसा, अडका हे सगळं इथंच. ते फक्त गरजेपुरतं. अहो तुमच्या सर गरज मला सांगा, आयुष्यच किती दिवसाचं आहे माणसाचं? किती दिवसाचं आहे आयुष्य? किती दिवसाचं आहे? काय अहो गेला गेला नर ये मग काय, अहो उदार आणि उष्ण जिंदगी आणलेली आहे आपण. अगदी बरोबर. परोपकार हेच खरं, पुणे परपीडा हेच आहे. मी भगवंताला फक्त एकच मानतो, भगवंताचे दर्शन करीत नाही, काहीच नाही. हम्म. जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपण तोची साधू ओळखावून देते तिशी जाणावा. बरोबर, अगदी बरोबर. खरं खोटे अगदी बरोबर. नाही बरं. हम्म. हा? नाही अध्यात्माची जोड पाहिजे. किती हुशार असो माणूस. नाही, काय अध्यात्माची जोड असणं आपली पुढची आपली मागली संस्कृती आपण जतन म्हणजे तुमचं आणि आमचं काहीतरी पुण्य ऋणानुबंधाच्या काही जळल्या गाठी म्हणतात ना. बस 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 बस. पुढच्या आपण तर एकूण एकाला भेटलोच नाही, तुम्ही आणि मी. तुमचं अजून वय भेटलं. लहान बी असू द्या मोठं असू द्या, मला काय माहितीये का? नाही काय माहितीच नाही. मग नम्रतेने मी तुम्हाला बोलतो ना. हा अगदी मग बरोबर. कसं अगदी. आहे, कसं आहे खरे ते मार्गदर्शन करणं हे महत्वाचं आहे बरं काय. कारण जीवनामध्ये गुरु पाहिजे बरं काय. हो गुरु गुरु विना पाहिजे. मुक्ती नाही. गुरु विना तुम्ही मुक्ती नाही. महानुभव पंत बोला, कोणी हम्म. बोला, कुठलाही. कोणचाही पंत बोला, गुरु विना मुक्ती नाही. गुरु विना मुक्ती नाही. बरोबर, अगदी नाही बरोबर. नाही, मार्गदर्शन करा, जजमेंट पाहिजे बाबा, ह्या रस्त्याने तू चल. या रस्त्याने चाल तू, या रस्त्याने पळ तू, हो. असं असं कर तू. मार्गदर्शन मग करणारा पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच नाही. तेच नाही, काहीच हम्म. नाही ना. असं आहे ना. मग त्याच्यानं गुरु विना तुम्ही मार्गदर्शन केलं सर, आम्ही 10 इथं 20 गुंठे लावले हम्म. आणि इथून पुढे तुम्हाला सांगतात संपूर्ण आम्ही येऊन लेकरा बाळा सगळं कुटुंब सगळं तुमच्या चरणाचं दर्शन घ्यायची हो आमची नाही इच्छा हो. आहे. नाही 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 ना सर. नाही नाही नाही. नाही हं, न. हं. नाही तसं अहो काय नाही. मला सांगा, एकलव्यानं काय केलं? काहीच नाही हो. काहीच नाही पुतळा केलं. अहो पुतळा मला सांगा, हं. एकलव्यानं गुरुचा पुतळा हे उभा केला पुतळा उभा केला फक्त आणि आणि पुतळ्यावरून त्याच्यापासून हे केलं. विद्या ग्रहण केली. विद्या काय मग तुम्ही, आम्ही एकलव्य म्हणा, तुम्ही आमचे गुरु म्हणा. नाही हो नाही. नाही सर, नाही तसं नाही ना. का चूक आहे? नाही अहो नाही सर, हे नाही बघा, तसं तुम्हाला ज्यावेळेस मदत लागेल त्यावेळेस उभा आहे मी, काय अडचण नाही. नाही नाही काय सर. किती माहिती असू द्या कुठली, जी मला जर माहिती नाहीये ना, मी तिचा 4 दिवस अभ्यास करील, पण योग्य सांगेल. आलं का लक्षात? बरोबर आहे सर. हम्म. आणि असं नाही का काही का माहिती नाही आपल्याला, सगळं माहिती आहे, फक्त ते एक रिव्हिजन झाली पाहिजे त्याची. बरं. नाही हम्म. त्याचं कसं आहे, आपलं दुर्भाग्य म्हणा, हम्म. तुम्ही सांगितलं वातावरण अचानक गुरुवारवाहींचं सगळं हम्म. हे वातावरणाचा दूषित चालू सगळं आहे, पोल्युशन चालू वातावरणाचं आहे आहे, ते सगळं भाऊ. असं वातावरणाचं हे हं. कसं आहे, दोष कुठल्या याला देता येत नसते. अगदी बरं, अगदी बरोबर. बरोबर आहे तुमचं ना. वातावरणाची साथ, आपण हा. केलेली कष्ट आता याची सांगड जोडलीच गेली पाहिजे कुठेतरी. आता आज फवारणी केली, उद्या आबाळ भडभड गारा पडल्या, डॅमेज झालं, दोष अगदी देता बरं. येत नाही. दोष देता येत नाही. खरं ना सर. निसर्गापुढं काही नाही. निसर्ग पुढे नाही, पण हम्म. निसर्गावर मात करण्याची आपली तयारी आहे सर. तयारी अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे सर. हम्म. खूप सर, खूप एका दिवशी आला तर या बाबा आमच्या गावाकडं, येऊ येऊ, आमची नक्की परिस्थिती नक्की पहा. नक्की हा. नक्की येऊ, काय अडचण नाही, काय अडचण नाही, एवढं. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. पांडुरंग तुमचं भलं करो. हो, ईश्वर तुमचेच हीच आशीर्वाद, प्रार्थना. तुमचेच आशीर्वाद, दुसरं काय. ठेवू का सर? हो चला चला.